नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी आणि बरच काहीची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद आता पेटल्याचं दिसतंय. मालेगाव प्रकरणाचा आता काँग्रेसनं बदला घेतल्याचं दिसतंय. मराठवाड्यातले 24 नगरसेवक आता काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रवादीचे हे 24 नगरसेवक घड्याळाला रामराम करत काँग्रेसचा हात हातात घेण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी 1 वाजता या नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचं समजतंय. मालेगावमध्ये झालेल्या अपमानाचा काँग्रेसकडून आता बदला घेतला जातोय. काँग्रेसचे 27 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते. या सगळ्याचा काँग्रेसने आता राजकीय बदला घेतलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, मालेगावमधल्या झालेल्या अपमानाचा काँग्रेसनं आता बदला घेतल्याचं दिसतंय. 24 नगरसेवक काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती मिळतेय. विनोद, काय सांगता येईल याबद्दल? मालेगाव महानगरपालिकामधून काँग्रेस पक्षातून 27 नगरसेवक एनसीपी मध्ये सामील झाले होते आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे मालेगावचे नगरसेवक पक्षामध्ये गेले होते. त्यामुळे एनसीपी पक्षाला ताकद मालेगावमध्ये मिळाली. परंतु दुसरे काँग्रेस पक्षाला तो मोठा झटका मानला जाईल, कारण 27 नगरसेवकची जी संख्या ती मोठी असते. परंतु आता काँग्रेस पक्षांनी एनसीपी पासून बदला घेतला आहे. जवळपास मराठवाड्यातील 24 नगरसेवक आता एनसीपी मधून सोडून काँग्रेस पक्षाला जाणार आहेत. आणि ही माहिती मात्र तेवढीच नक्की आहे, कारण काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर शिवसेना आणि भाजप जे पक्ष आहेत ते सर्व नेते म्हणतात की आम्हाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडीचं सरकार असताना 3 पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे एकमेकांचे नगरसेवक आता फोडाफोडीचं राजकारण मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आधी काँग्रेसचे 27 नगरसेवक फोडले आणि त्याच्या बदल्यात काँग्रेस पक्षाने आता राष्ट्रवादीचे जवळपास 24 नगरसेवक मराठवाड्यामध्ये फोडले. त्यामुळे आता राष्ट्रवादी वर्सेस काँग्रेस पक्ष असा सामना थेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताय आणि एकमेकांचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात फोडताना पाहायला मिळतात. विनोद, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि आता बातमी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभाग मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या संदर्भातली. केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या एका निर्णयानं समीर वानखेडेंना खूप मोठा दिलासा मिळालाय. तर त्याचवेळी आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मात्र मोठा झटका बसलेला आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून. केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जातीवरून सुरू झालेला पेच अखेर संपलाय. कारण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं वानखेडे उपलब्ध कागदपत्रांनुसार अनुसूचित जातीचेच असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर करत आयोगाने समीर वानखेडे यांना मोठा दिलासा दिलाय. शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना अनुसूचित जाती आयोगाने समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचेच असल्याचं मान्य केलं आणि यामुळे समीर वानखेडे यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आर्यन खान प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप केला. मलिक यांनी आपला आरोप सिद्ध करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रमाणपत्र दाखवली आणि वानखेडे यांचं मूळ जन्म प्रमाणपत्रच आपल्या ट्विटरवर शेअर केलं होतं. समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांनी बनावट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर करून यूपीएससीची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले होते आणि याच आधारे त्यांनी नोकरी देखील मिळवली होती असा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणात समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं कारवाई केली आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात आयपीसी आणि SC/ST कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मुंबई पोलिसांना देण्यात आल्या आहेत. नेमकी समीर वानखेडे यांची तक्रार काय होती यावर नजर टाकूयात. समीर वानखेडे यांनी 26 ऑक्टोबर 2021 ला मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
ज्यानंतर तपासासाठी एका SITची स्थापना करण्यात आली. पण SITनं समीर वानखेडे यांच्या विरुद्धच तपास सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता आयोगानं SIT बरखास्त करण्याचेच निर्देश दिलेत. याआधीच समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महाराष्ट्राच्या मंत्रालयातील गृहसचिव, मुख्य सचिव आणि त्याचबरोबरीनं राज्याचे पोलीस महासंचालक या तिघांनाही चौकशी करता हजर राहण्याच्या नोटिसा धाडल्या होत्या. पण या तिघांपैकी एकही जण आयोगासमोर हजर झाले नाही. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या आदेशानुसार तक्रारीच्या प्रतीसह काय कारवाई केली याचा अहवाल राज्य सरकारनं 7 दिवसाच्या आत आयोगाला सादर करायचा आहे. तसंच महाराष्ट्र राज्य समितीला सुद्धा लवकरात लवकर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं दिले आहेत. एकंदरीत मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रकरणात अखेर समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळालाय, तर नवाब मलिक यांच्यासाठी हा झटका असल्याचं चित्र आहे. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाची साक्ष देणारा कोल्हापुरातला जयप्रभा स्टुडिओ. चित्रपटसृष्टीचा वारसा जपणारा हा स्टुडिओ ऐतिहासिक असल्यानं राज्य सरकारने 29 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसूचना काढत जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज 33 दर्जाच्या वास्तूत केला. पण याच हेरिटेज स्टुडिओची जागा विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओची विक्री. 2 वर्षापूर्वीच झाली स्टुडिओची विक्री. हेरिटेज वास्तू असतानाही झाली स्टुडिओची विक्री. व्यवहार रद्द करण्याची कोल्हापूरकरांची मागणी. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाची साक्ष असलेल्या कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कारण लता मंगेशकर यांच्या मालकीच्या या स्टुडिओची 2 वर्षापूर्वीच विक्री झाल्याचं समोर आलंय. या स्टुडिओचं जतन संवर्धन करण्याची मागणी करत थेट लता मंगेशकर यांना भिडणाऱ्या कोल्हापूरकरांना विक्रीचा थांगपत्ताही न लागता हा स्टुडिओ विकल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जागेचे तुकडे पाडत विक्री. स्टुडिओच्या विक्रीला विरोध असल्यानं या जागेचे तुकडे पाडण्यात आले. त्यानंतर खरेदीसाठी फर्म स्थापन झाली. 3 ऑक्टोबर 2019 रोजी श्री महालक्ष्मी स्टुडिओ LLP या संस्थेची नोंदणी झाली. पुढच्या 9 महिन्यात जयप्रभाच्या खरेदी विक्रीचा करार झाला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या माजी आमदारांच्या मुलांसह इतर कोल्हापूरकरांनी जयप्रभाच्या जागेचा व्यवहार केल्याचं समोर आलंय. ज्या संस्थेअंतर्गत ही जागा खरेदी करण्यात आली त्याचे भागीदार कोण आहेत यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. श्री महालक्ष्मी स्टुडिओजचे भागीदार कोण? श्रीकांत राऊत सचिव आणि वटमुक्त्यारदार. ऋतुराज राजेश क्षीरसागर भागीदार. पुष्कराज राजेश क्षीरसागर भागीदार. महेश अमृतलाल बाफना ओसवाल भागीदार. संयम नरेंद्र कुमार शहा भागीदार. हितेश छगनलाल ओसवाल भागीदार. पोपटलाल खेमचंद शहा संघवी भागीदार. राजू रोकडे भागीदार. रौनक पोपटलाल शहा संघवी भागीदार. आदित्यनाथ शेट्टी भागीदार यांचा समावेश आहे. जयप्रभा स्टुडिओ वाचावा म्हणून कोल्हापूरकर मागील 10-12 वर्ष आंदोलन करतायत. मोर्चा, निषेध, कोर्ट कचेरी, न्यायालयीन लढाई त्यांनी लढली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं केलेले प्रयत्नही जयप्रभाच्या लढ्याच्या इतिहासात आहेत. त्यामुळे छुप्या पद्धतीनं स्टुडिओची विक्री झाल्याचं समोर आल्यानंतर कोल्हापूरकर संतप्त झालेले आहेत. ही हेरिटेज वास्तू आहे, ती हेरिटेज राहावी यासाठी जे काय आंदोलन करावे लागेल ते करायचं आमची तयारी आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण ज्या राजकीय लोकांनी हा स्टुडिओ विकत घेतला आहे त्यांना 2000 सालाचं आंदोलन माहिती होतं, 2012 सालाची घटना माहिती होती. ते असताना तिने धाडस केले. हा त्यांचा चुकीचा आणि जनतेला अविश्वासघात केलेला प्रकार आहे. ही वास्तू कोणत्याही प्रकारे तोडफोड करता येत नाही. हे असताना मग खरेदीदस्त झाले कसे, खरेदीदस्त करणारा कोण, त्याच्या संबंधित अधिकारी कोण, प्रॉपर्टी कार्डावर नोंदी करणारा कोण, हे सगळं एक संगणमतानं केलेली ही व्यूहरचना आहे. आणि कोरोना काळात आम्हा नागरिकांना लाठीकाठीचा धाक दाखवून घरात बसवलं आणि जयप्रभा फोटो स्टुडिओ गिळूकृत केला, याचा मी निषेध करतो.
दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मात्र मुलांनी केलेल्या या व्यवहाराबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलंय. तसंच जयप्रभा स्टुडिओचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनानं ही खरेदी रद्द करण्यास आपली संमती असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य शासनानं हा स्टुडिओ विकत घ्यावा यासाठी मी एकनाथजी शिंदे यांना मी स्वतः पत्र देईन की त्यांनी स्टुडिओ विकत घ्यावा. खरं तर या स्टुडिओबाबत कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांच्या अस्मिता जोडल्या गेलेल्या आहेत. त्यासाठी अनेकदा कोल्हापूरकर रस्त्यावरती उतरले आणि सरकारनं अधिसूचना काढून स्टुडिओला हेरिटेज 33 दर्जाची वास्तू घोषित केली. पण काही कोल्हापूरकरांनीच हेरिटेज स्टुडिओच्या जागेची खरेदी करणं म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल. आता स्टुडिओ खरेदी विक्रीचा व्यवहार कायद्याच्या चौकटीत जरी असला तरीही ज्या हेतूनं हा स्टुडिओ बांधला गेला, भालजी पेंढारकर यांनी ज्या हेतूनं लता मंगेशकर यांना स्टुडिओ दिला, तो हेतू मात्र खरेदी विक्री करून साध्य होणार नाहीये. त्यामुळेच हा ऐतिहासिक वारसा जपावा अशी मागणी होती आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. जयप्रभा स्टुडिओ वाद संदर्भामध्ये आता एक मोठी घडामोड समोर येताना दिसतीये. जागेच्या बदल्यात जागा दिल्यास स्टुडिओची जागा हस्तांतरित करण्यास राजेश क्षीरसागर यांच्या मुलानं तयारी दर्शवल्याची देखील माहिती मिळतेय. या संदर्भात राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलेलं आहे. जयप्रभाच्या स्टुडिओचा मुलांनी केलेला खरेदी व्यवहार राजेश क्षीरसागर यांच्या चांगलाच अंगलट आलेला आहे. खरेदी व्यवहाराच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या होत्या. यानंतर क्षीरसागर यांनी हे पत्र दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे. राजेश क्षीरसागर यांच्या मुलानं हा स्टुडिओ खरेदी केलेला होता. मात्र आता जागेच्या बदल्यात जागा दिली गेली तर स्टुडिओ हस्तांतरित करणार असल्याचं पत्र क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेलं आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. ज्ञानेश्वर, राजेश क्षीरसागर यांच्या हा सगळा प्रकार कुठेतरी अंगलट येत असल्याचं जाणवलेलं होतं, तशी चर्चा सुरू होती. आता त्यांनी या संदर्भात एकनाथ शिंदेंना पत्र लिहिल्याचं समजतंय. ज्ञानेश्वर, सविस्तर काय सांगाल याबद्दल? खरं तर जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरची अस्मिता होती, कारण कोल्हापूरच्या चित्रपट सृष्टीचा आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा एक इतिहास म्हणून या स्टुडिओकडे पाहिलं जात होतं. मात्र लता मंगेशकर यांच्याकडून राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी हा स्टुडिओ खरेदी केल्याची माहिती आज सगळीकडे पसरली आणि राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाली. अनेकांनी हा व्यवहार रद्द करावा अशा पद्धतीची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा या संदर्भातले अनेक ईमेल्स गेले. अखेर राजेश क्षीरसागर यांनी सुद्धा माध्यमांच्या समोर येऊन आपल्या मुलांनी जे केलेले व्यवहार आहेत त्याबद्दल आपण अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी महानगरपालिकेला आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आता काही वेळापूर्वीच पत्र पाठवलेलं आहे आणि जागेच्या बदल्यात जर जागा दिली तर हा स्टुडिओ आहे तो सरकारकडे हस्तांतर करायला आपली तयारी असल्याचं त्यांनी दर्शवलेलं आहे. एकूणच हा सगळा परिस्थिती पाहता सकाळपासून ज्या गोष्टी घडत होत्या आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सुद्धा उद्यापासून उपोषणाचा इशारा दिला होता, हा सगळा दबाव पाहता राजेश क्षीरसागर यांच्या हे प्रकरण अंगलट आल्याचं चित्र दिसते आणि त्यामुळेच राजेश क्षीरसागर काहीसे बॅकफुटवरला जाऊन जागेच्या बदल्यात जागा दिल्यास हा स्टुडिओ हस्तांतर करायला त्यांनी तयारी दर्शवल्याचं एकूणच चित्र पाहायला मिळते. मात्र जागा ही सरकार आता घेणार का आणि त्या बदल्यात राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलांच्या हस्ते फर्मला दुसरी जागा देणार का, तरच हा सगळा व्यवहार पूर्ण होऊ शकते आणि त्याचमुळे या एकूणच प्रक्रियेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं पुण्यामध्ये निधन झालंय. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहाचा एक मोठा आधारस्तंभ हरपलेला आहे. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झालेला होता. बजाज उद्योग समूहाला देशभरात मोठं करण्यामध्ये राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधी यामध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातनं MBAचं शिक्षण देखील घेतलेलं होतं. 1968 साली बजाज ऑटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. गेल्या वर्षीच त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. जवळपास 5 दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली होती. यांच्या कालखंडाच्या नंतर
दुसरी फेरी या देशामध्ये जी उभी राहिली आणि त्यांनी आधुनिक दृष्टिकोन ठेवून औद्योगिकरणामध्ये प्रचंड लक्ष घातलं, त्या मालिकेमध्ये राहुल बजाज यांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. अतिशय दुःखद बाब आहे. राहुल बजाज हे ज्या बजाज ग्रुपचे प्रमुख होते किंवा ज्या बजाज घराण्यातले होते, या घराण्याचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील एक मोठं योगदान आहे. जमनालाल बजाज असतील आणि त्याच्यानंतरचा हा सगळा परिवार, गांधीजींशी या परिवाराचं अतिशय निकटचं नातं होतं. कदाचित गांधीजी वर्धेला आले याचं एक कारण हा परिवार देखील होता आणि देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे बजाज समूहाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये बजाज यांचं योगदान नेमकं काय होतं, या आठवणींना काही कामगारांनी उजाळा दिला. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. आपण त्यांच्या आठवणी जाणून घेऊया. खरं तर कामगारांना सर्वार्थाने पाहणारा एक उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. कसं तुमच्या आठवणी आहेत त्यांच्याबद्दल? पहिले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि हे असं नेतृत्व होतं की ज्यांनी प्रचंड विकास घडवून आणला आणि ज्या पद्धतीने उद्योग टिकला पाहिजे त्याच पद्धतीने कामगार पण टिकू शकतो आणि हे त्यांनी सत्य करून दाखवलं. 2008च्या ॲग्रीमेंटच्या वेळेला आमची प्रत्यक्ष बजाज साहेबांची आमची भेट झाली. त्यावेळी त्यांनी पॉझिटिव्हली मॅनेजमेंटला सांगून दिलं की यांचे करार करून यांना चांगल्या पद्धतीचं वेतन द्या, कारण हे कामगार हे कंपनीचे पोषक वातावरण तयार करायला लायक आहेत आणि ह्यांनी एका प्लॅन्टचे जवळजवळ 4 प्लॅन्ट केलेले आहेत. त्यामुळं त्यांनी आमची 2008ला चांगल्या पद्धतीने ॲग्रीमेंट करून फेअर्स पण केली होती. ही कामगारांची नगरी झाल्यानंतर कामगारांच्या वतीने संघर्ष करत असताना अनेकदा त्यांच्याशी आमचा संघर्ष झाला, त्यांच्याशी आमचे वैचारिक मतभेद देखील होते. मात्र आमच्या शहरातला हा उद्योगपती होता, त्याचा उद्योग या ठिकाणी आजही डौलाने उभा आहे आणि तो निश्चित पिंपरी चिंचवडकर म्हणून आम्हाला तो अभिमान आहे म्हणतायत. कारण की हे पिंपरी चिंचवड जसं राहुल बजाज यांना आपलं म्हणतात तसं तेही मानत होते आणि म्हणूनच कोरोनाच्या काळात अत्यंत भरीव मदत त्यांनी केली होती. 100 कोटी रुपये त्यांनी रुग्णांवर उपचारासाठी दिले होते. अशा पद्धतीने त्यांचं सहकार्य असायचं. तरुणही आहेत. तुम्ही कधी जॉईन झाला होतात बजाजमध्ये आणि तुमची काय आठवण आहे अगदी थोडक्यात? मी युनियन प्रतिनिधी. मला 21 वर्ष बजाज ऑटोमध्ये झालेत. राहुल बजाज साहेब हे मालक म्हणून कधी आम्हाला असे वाटले नाही. कामगारांबरोबर ते सामान्यांसारखेच राहिले. लक्षात येते की राहुल बजाज हे कामगारांना केंद्रबिंदू मानायचे, त्यांच्या सोबत असायचे आणि आज म्हणूनच या सगळ्यांचे डोळे पाणावलेले आहेत. कुटुंब प्रमुख फिरवल्याची जी भावना आहे ती या सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. सूरज करते, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. बातमी आणि बरंच काही मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.